खूप ताणतणावातसुद्धा रिलॅक्स राहण्याची कला काही जणांना अगदी सहजपणे जमते. आणि खरंच ही कला ज्याला अवगत आहे ना, ती व्यक्ती आयुष्यात नेहमी यशस्वी होते. कारण जेव्हा आपल्याला खराखुरा ताण असतो आणि आपल्याला खूप प्रेशर असतं, त्यावेळेस रिलॅक्स कसं राहायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. पण खरं म्हणजे अगदी ताणतणावाच्या काळातसुद्धा काही क्षण असे असतात की ज्यावेळेस आपण त्या क्षणांमध्ये आनंद घेऊ शकतो किंवा आपण त्या क्षणामध्ये रिलॅक्स होऊ शकतो. हे करण्यासाठी काय केलं पाहिजे? जसं ग्रेट सायंटिस्ट आइन्स्टाईन हा त्याला थोडासुद्धा वेळ मिळाला की तो डुलकी काढायचा. मग आइन्स्टाईन डुलकी काढून परत रिफ्रेश व्हायचे. आता या गोष्टीमुळे काय होतं की आपल्याला ताण तर निघून जातोच आणि रिलॅक्स राहता येतं. आणि त्यामुळे एवढे मोठे सायंटिस्ट जर एवढे मोठे मोठे अवघड प्रश्न सोडवताना रिलॅक्स राहत असतील, तर आपल्यासमोरचे प्रश्न कुठे एवढे गंभीर आहेत? हे एकदा आपल्याला समजलं की आपल्यालाही आपल्या तणाव कमी करण्यासाठी, आपल्याला रिलॅक्स राहण्यासाठी, आपल्याला चांगली विश्रांती घेण्यासाठी आणि थोडक्यात आपल्याला काहीतरी पटकन रिफ्रेश करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग सुचतात. हां, त्याचा अर्थ असा मात्र नाही की आपण आपलं काम, आपलं ध्येय सोडून फक्त रिफ्रेशमेंटच्याच मागे लागायचं. तर रिफ्रेश कशासाठी व्हायचं? तर आपलं काम हे अधिक ऊर्जेने करता यावं यासाठी. म्हणून रिलॅक्स व्हायला शिका. रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला शरीराला, मनाला आणि बुद्धीला जी ऊर्जा मिळते ती आपल्याला अधिक सशक्त बनवते.